विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे बघा, हा डिफरन्शिएशन या चॅप्टरचा आहे आणि तो एमएसटी सीईटी 2025 या पेपरला विचारला गेला होता. बघा क्वेश्चन आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू अंडर रूट साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स प्लस अप टू इन्फिनिट. ओके, मग याचा आन्सर कसं फाइंड करायचं? तर सर्वप्रथम याला करायचं स्क्वेअरिंग. ओके, काय करायचं? स्क्वेअरिंग. आणि स्क्वेअरिंग केल्यानंतर बघा हा झाला y चा स्क्वेअर इक्वल टू बघा, जर याचं स्क्वेअरिंग केलं तर रूट कॅन्सल होईल. या ठिकाणी राहिला बघा साइन एक्स. ओके, प्लस पलीकडे राहिला रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स. ओके, प्लस अप टू इन्फायनाइट. ओके, मग काय करूया, हा जो पार्ट आहे बघा तो आपल्याला दिसतोय की त्याचा आन्सर आहे y. ओके, मग त्या प्लेस वरती पुट करूया y साइन एक्स प्लस y. ओके, मग काय करूया, याला डिफरन्शिएट करूया. झाला आपला आन्सर. काय आला बघा, हे डिफरन्शिएट केल्यानंतर 2y इंटू dy अपॉन dx इक्वल टू साइन एक्स चा डिफरन्शिएशन कॉस एक्स प्लस y चं बघा dy अपॉन dx. हा जर dy अपॉन dx या ठिकाणी घेतला अलीकडे तर तो प्लसचा मायनस होईल आणि या दोघांमधून dy अपॉन dx कॉमन निघेल. ओके, मग आतमध्ये राहिला 2y आणि या dy अपॉन dx च्या प्लेस वरती -1 इक्वलच्या पलीकडे cos x. ओके, पण आपल्याला तर dy अपॉन dx फाइंड करायला लावला होता. मग cos x ऍज इट इज ठेवूया आणि हा जो इकडे मल्टिप्लाय करतो तिकडे डिवाइडला घेऊया. ओके, मग याचा आन्सर होतो बघा cos x अपॉन 2y -1, जे की ऑप्शन नंबर डी होता.